पुन्हा एक वार परमेश्वराने त्याच्या चरणाजवळ त्याचं वचन ऐकण्यासाठी आम्हाला एकत्रित केलं, याबद्दल सर्व गौरव आज आपण परमेश्वराला देणार आहोत. हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड. सर्व लक्ष तुम्ही आज वचनाकडे लावा. हालेलुया, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. इच्छा, बायबल सांगतं, प्रभू येशू म्हणतो, तुझी इच्छा काय आहे की मी तुझ्यासाठी काय करावं. हालेलुया, तुझी इच्छा काय आहे की मी तुझ्यासाठी करावं. परमेश्वर आमची इच्छा पूर्ण करतो. म्हणा आमेन, म्हणा आमेन. हालेलुया. बायबल सांगतं तो आमची इच्छा काय करतो, पूर्ण करतो. ठीक आहे, आमच्या खूप मोठ्या इच्छा असतात आणि त्या इच्छा देवाला पूर्ण करायच्या, आणि म्हणून येशू देखील म्हणतो की मी तुझ्यासाठी काय केलं पाहिजे, मी तुझ्यासाठी काय करू. आणि देवाला आमच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. देवाला आमच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. आमचे जे मनोरथ आहेत देवाला ते पूर्ण करायचे आहेत. आमचे संकल्प देखील देवाला पूर्ण करायचे आहेत. परंतु त्यासाठी बायबल सांगतं की आम्हाला देखील देवाची इच्छा पूर्ण करावी लागते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आमच्या इच्छा देवाला पूर्ण करायच्या, पण तत्पूर्वी आम्हाला पण देवाची इच्छा पूर्ण करावी लागेल. हालेलुया. आणि देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा आहे की आम्ही पवित्र जीवन जगून जारकर्मापासून दूर राहावं, ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. काय इच्छा आहे देवाची? पवित्र जीवन जगून जारकर्मापासून आम्ही दूर राहिलं पाहिजे. आम्ही देवाचं वचन सांगतं की देवाची इच्छा आहे की कोणाही लहानातील एकाचाही नाश व्हावा, ही देवाची बिलकुल इच्छा. कुणाचाही नाश होऊ नये, कुणाचा नाश व्हावा अशी देवाची बिलकुल इच्छा नाही. मत्ती शुभवर्तमान याचा 18 अध्याय 14 वचनामध्ये आम्ही पाहिलं की देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. की प्रत्येक माणसाचं तारण व्हावं. काय व्हावं? प्रत्येक माणसाचं काय व्हावं? तारण व्हावं. प्रत्येक व्यक्तीला पाप क्षमा मिळावी. काय मिळावी? हालेलुया. काय मिळावं? प्रत्येक व्यक्तीला काय मिळावं? तारण म्हणजे काय? पाप क्षमा मिळावी. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीचा उद्धार व्हावा, प्रत्येक व्यक्तीला पाप क्षमा मिळावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. येशूया लेकरांना थोडं लक्ष द्या लेकरांकडे. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं देवाला आज आमची इच्छा काय करायची आहे? पूर्ण कर. त्यासाठी आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करावी लागेल. देवाची इच्छा आम्हाला काय करावी लागेल? पूर्ण करावी लागेल. आता आम्ही एका व्यक्तीकडे आम्ही जाणार आहोत, त्याचा विषय आम्ही ऐकणार आहोत. काढूया आपण लूक शुभवर्तमान 15 अध्याय आणि त्याचं 16 वचन. त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होईल. त्याला कोणी काही देत नसे. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी एका मुलाविषयी लिहिलेलं आहे. हालेलुया. बायबल सांगतं त्या ठिकाणी की हा जो मुलगा आहे त्याला काय इच्छा झाली माहितीये का? काय इच्छा झाली की डुकर जे शेंगा खातात, कोण खातं? डुकर जे शेंगा खातात ही त्याला खाण्याची इच्छा होत असत. काय व्हायची? काय माहिती? या ठिकाणी आपण ह्या गोष्टी आपण लक्ष देऊन ऐकणार आहोत, आणि माझा विश्वास आहे की देव आज या वचनाद्वारे तुम्हाला खूप आशीर्वाद देणार. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं हा एक मुलगा आहे, त्याला बायबल मध्ये लिहिलं उधळा पुत्र. काय लिहिलं? उधळा पुत्र. या ठिकाणी काय लिहिलं? आपण पुन्हा एकदा ते वचन वाचूया. 15 अध्याय 16 वचन. जे डुकरे खातात त्या शेंगा खाव्या असं त्याला काय? अशी त्याला फार इच्छा होती. अशी त्याला फार इच्छा होत असत. हालेलुया. आणि आपण इच्छेविषयी पाहत आहोत. त्याच्याविषयी पाहत आहोत. इच्छेविषयी. हा, इच्छाविषयी. हालेलुया. आज प्रत्येकाची इच्छा आहे ना. हालेलुया. या व्यक्तीची देखील इच्छा झाली. काय इच्छा झाली? जे डुकरं शेंगा खातात
त्या शेंगा खायची त्याला इच्छा झाली. आता काय इच्छा झाली त्याला माहितीये का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. बायबल सांगतं, हा जो मुलगा आहे याला अजून एक भाव आहे आणि चांगले सुंदर त्याचं घर आहे, सुंदर वडील आहे. वडील लेकरांवर खूप प्रेम करतात, वडील लेकरांची खूप काळजी घेतात. ते जे वडील आहे, वडिलांकडे चांगली मालमत्ता आहे, संपत्ती आहे, शेती आहे, घरामध्ये नोकर चाकर आहे. आणि लाडामध्ये या मुलांना आपल्या बापाने वाढवलं. कशामध्ये वाढवलं? लाडामध्ये, खूप लाडामध्ये या बापाने त्या लेकरांना वाढवलं. त्या लेकरांना खूप जीव लावला, खूप जीव लावला. लेकरांच्या हरेक गरजा बापाने पुरविल्या. पाहिजे ती चप्पल, पाहिजे ते कपडे, खायला सुंदर सुंदर जेवण, सर्व गोष्टी बाबत देवाने त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. आणि देव त्या लेकरांची, बाप त्या लेकरांची काय करायचा? काळजी घ्यायची. काय करायचा? बाप काय करायचा? काळजी घ्यायचा. आणि हे मुलं मोठी झाले, गरीब झाले, समजायला लागलं. काय पण सांगतं, मोठा भाऊ शेतीकडे त्याचं लक्ष होतं, कुटुंबाकडे त्याचं लक्ष होतं. पण हा जो लहान जो मुलगा आहे, जो धाकटा जो मुलगा आहे, त्या मुलाला काय केलं माहिती का? जास्त त्याला मित्र संगती जडली. काय झाली? मित्र. त्याला खूप मित्र जडले. आणि मग मित्र जडल्यानंतर त्याला बाहेरच्या गोष्टींमध्ये त्याला इंटरेस्ट यायचा, जगातल्या गोष्टींमध्ये त्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट यायचा, त्याला त्या गोष्टी आवडायच्या. आणि इतकं त्याला त्या गोष्टी त्याला आवडायच्या, त्या बापाने त्याला लहानपणापासून खूप प्रेमामध्ये वाढवलं. त्यांच्या इच्छा, त्यांच्या गरजा त्या बापाने पूर्ण केल्या. आज हा जो मुलगा आहे त्या बापाच्या विरुद्ध वागू लागला. काय करू लागला? बापाच्या विरुद्ध वागू लागला. एक दिवस असं झालं, हा आपल्या बापाकडे गेला आणि बापाला म्हटला की बाबा, मला माझ्या संपत्तीचा मला हिस्सा पाहिजे. माझा जो वाटा आहे, माझा जो अधिकार आहे, माझा जो हिस्सा आहे, शेतामध्ये, घरामध्ये जो काही हिस्सा आहे तो मला काय मला पाहिजे. वाटण्या काय करा? वाटण्या करा ना, बरोबर का नाही? शेतीमध्ये काय करतो आपण? वाटण्या करतो का नाही? घरामध्ये वाटण्या करतो का नाही? भाऊ घरामध्ये काय म्हणतो, एखादी म्हणते नाही आपल्याला आता वाईट जायचं, ते म्हणते आपल्याला वाईट जायचं. मग काय होतं? त्याच्यामध्ये विषय पडतात, भाऊ निर्माण होतात, भाऊ आम्हाला हिस्से. बरोबर रीत आहे. या ठिकाणी हा जो धाकटा भाऊ आहे ना, बापाच्या घरामध्ये आहे, सगळ्या काही गोष्टी त्याला मिळतात, सर्व काही गोष्टी त्याला मिळतात. सुख आहे, आनंद आहे, खाणं पिणं एकदम व्यवस्थित आहे, कपडे आहेत, घरामध्ये त्यांची सेवा करण्यासाठी नोकर चांगलं आहे, कुठल्याही गोष्टीची कमी नाही. परंतु याला काय वाटलं, नाही मला माझ्या बापासोबत राहायचं नाही, मला माझ्या परिवारासोबत राहायचं नाही, मला एकट्याला राहायचं, मला एकट्याला राहायचं. मी कसं ऐकलं, बापाकडे गेला, बापाला म्हटलं मला माझा हिस्सा पाहिजे, मला माझा हिस्सा पाहिजे. बापाच्या मागे तो लागला. काय करणार? बापाच्या मागे तो लागला, हट्ट करू लागला, बापाच्या मागे लागला की मला माझा हिस्सा पाहिजे. लगेच आता मला सांगा, एखादा मुलगा जर हिस्सा मागे लागला, लगेच त्याचे आई बाप म्हणून दर बोलतो हिस्सा, असं म्हणतात का? समजूत घालतात, बरोबर नाही? मुलाची समजूत घालतात, मुलाला विचारणा करतात, मुलाशी बोलतात. आणि जर नाही ऐकत असं म्हणून तर कुठला पर्याय? मग बापाने देखील त्या मुलाला समजवलं, पण हा मुलगा ऐकायला काय नव्हतं. मग बापाला वाटलं ठीक आहे, याचा हिस्सा आपण याला देऊन टाकू. आणि बायबल सांगतं त्या बापाने त्याचा हिस्सा त्याला देऊन टाकला. तो हिस्सा त्याला देऊन टाकला. तो हिस्सा दिल्यानंतर तो त्याला खूप आनंद झाला. त्यांची सर्व काही जे काही त्याला मिळालं ते सर्व त्याने विकून टाकलं. काय करून टाकलं? थोड्या दिवसातच विकून टाकलं. आणि खूप मोठा पैसा त्याच्याकडे आला. आणि तो पैसा
त्याने घेतला आणि तो पैसा घेऊन तो दूर देशी निघून गेला. तो त्याने निघून गेला, दूर देशी निघून गेला. दूर देशी गेल्यानंतर त्या ठिकाणी काही मित्र त्याच्या सोबत आले, तर अनेक मित्र उघडले आणि मग तो तिथे मजा मारू लागला. वेगवेगळ्या प्रकारची भाज्या माणसाची पण लोक लागला. पैसा त्याच्याकडे आहे, या हॉटेलमध्ये जा, हे कपडे आण, ते कर, दुकान खेळ, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तो करू लागला. तो करू लागला, आता मात्र सुद्धा करू लागला. पैसा त्याच्याकडे होता, भरपूर मित्र त्याला जडले. बायबल सांगते एक दिवस असा आला, एक दिवस असा आला की त्याच्याकडले पैसे संपून गेले. काय झाले? पैसे संपून गेले. आणि त्यातच बायबल सांगते की त्या शहरामध्ये मोठा दुष्काळ पडला. काय पडला? मोठा दुष्काळ पडला. मोठा दुष्काळ पडला. लोकांना खायच्या पिठी वांगे होऊ लागले. पैसे त्या ठिकाणी हाल होऊ लागले. आणि मग हा जो मुलगा आहे, हा मुलगा मित्रांकडे जायचा आणि ते मित्रांना म्हणतो मला काम बघा. मित्रांनी निघून जायचे, दुर्लक्ष करायचे, कारण का काही राहिलं नव्हतं. आणि मग त्याने अनेक मित्रांना विचारणा केली मला काम बघा, काय कुठेतरी काम देईल. हे आशेने तो काम सुरू लागला, पण त्याला कुणी काम देईना, कोणी काम देईना. आणि मग त्याला शेवटी एका ठिकाणी त्याला काम मिळालं. तर एका ठिकाणी काम मिळालं. ते काम म्हणजे काय? डुकरं राखण्याचं, डुकरं राखण्याचं, डुकरं सांभाळण्याचं काम करायला मिळालं. आणि तो डुकरं सांभाळू लागला, डुकरं सांभाळू लागला. बायबल सांगते त्याची उपासना होऊ लागली, त्याचे हाल होऊ लागले. त्या डुकरांवर त्याला धावं लागलं. बायबल सांगते मग असं व्हायचं की इतकी उपासना व्हायची, तर इतकी भूक लागायची. आणि मग तो काय करायचा? डुकरांकडे पाहायचा, ते डुकर जे शेंगे खातात त्या शेंगेकडे त्याचं लक्ष द्यायचं आणि त्याच्या तोंडाला पाणी यायचं. काय यायचं? पोटामध्ये अन्न नाहीये. आणि मग या परिस्थितीमध्ये त्याला वाटायचं की मी त्या डुकराच्या शेंगा खाव्या. त्याची त्याला काय व्हायची? इच्छा व्हायची. त्याची त्याला लक्षात धरायचं. आज या उद्या पुत्रानं आपल्या बापाचं घर फोडलं आणि पैशाच्या मागे लागला. कुठं लागला? पैशाच्या मागे लागला. पैशाच्या मागे लागला. याला वाटलं माझा पैसा माझी इच्छा पूर्ण करेल, माझा पैसा माझी गरज पूर्ण करेल. त्याला बापाचं प्रेम आठवलं नाही, त्याला बापाचं घर आठवलं नाही, बापाचा आदर केला नाही, बापाचा सन्मान केला नाही. त्याला सर्व त्या गोष्टीचा भीत आला होता. त्याला वाटलं हे सगळं काही विकून भरपूर पैसा माझ्याकडे आणि हे पैसाच माझी इच्छा पूर्ण करेल. आणि म्हणून तो मोठा पैसा घेऊन तो दूरदेशी गेला. तो बायबल सांगतो पैसा संपून गेला. लक्षात धरा, पैसा राहत नाही, पैसा संपून जातो. पैसा माणसाची इच्छा पूर्ण करत नाही. लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांकडे मोठमोठे पैसे होते, पण तो पैसा त्यांना वाचू शकला नाही, त्यांची इच्छा पूर्ण करू शकला नाही. मला सांगायचं काय? पैसा संपून जाणार, पैसा राहणार नाही. पण लक्षात धरा, त्या जो देव सर्वशक्तिमान आहे, जो राजांचा राजा प्रभूचा प्रभू आहे, तो न बदलणारा देव आहे. तो कधी संपत नाही, त्याचे आशीर्वाद कधी संपत नाही, त्याच्याकडली कृपा त्याच्याकडली दया कधी संपत नाही. तो नित्य आमच्या बरोबर राहतो. आजही पण या भूतलावर आजही चर्च मधील अनेक लोक काय करत आहे? देवाचं प्रेम सोडून ते त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं पैसा सर्व काही करू शकतो. लक्षात धरा, बायबल सांगतं पैसा संपला, या उद्या पुढची परिस्थिती हलाखीची झाली. लक्षात धरा, आज मनुष्याची स्थिती होते. पैसा संपून गेल्यानंतर भयानक परिस्थिती त्या व्यक्तीची होऊन जाते. लक्षात धरा, त्याच व्यक्तीला परत आठवलं आपल्या बापाचं घर. त्याला आठवलं आपल्या बापाचं घर. माझ्या बापाच्या घरामध्ये नवकर चाकर आहे आणि जे नवकर चाकर आहेत ना, उत्तमाचं उत्तम आणि चांगल्यातलं चांगलं माझ्या बापाच्या घरामध्ये खातात. माझा बाप त्यांची काळजी घेतो. त्याला त्याच्या बापाचं घर आठवलं आणि बायबल सांगतं पुन्हा तो कुठं गेला? बापाच्या घरी गेला. कधी कधी असं प्रसंग येतो की आई वडील मुलांना त्यांच्या स्थितीमध्ये सोडून देतात.
म्हणजे त्यांना कळत आहे ना, त्या स्त्रीवर सोडून देतात. फार त्यांना त्या गोष्टीचा अनुभव येतो. त्यांना कळतं, जाणीव होत त्या बापाला देखील वाटलं, कळ याला. बाप वाट पाहत होता, त्या मुलाची वाट पाहत होता की माझा मुलगा येणार. बापाची इच्छा होती, पण बापाची इच्छा ही होती की माझ्या मुलांना परत माझ्याकडे यावं. हालेलुया. हा मुलगा पूर्ण जग फिरला, पैसा संपला, शेवटी आपल्या बापाच्या घरी आला. कुठे आला? त्याने पाहिलं, बापाच्या घरी आल्यानंतर आहे तीच परिस्थिती. एकदम बापाची पहिल्यापेक्षा चांगली परिस्थिती झालेली आहे. बापाचं सर्व काही चांगलं आहे, बापाच्या घरात सर्व काही चांगलं आहे. हालेलुया. मला सांगायचं काय, आज पुष्कळ लोक देवाची इच्छा सोडून जग आणि जगातल्या इच्छेच्या मागे धावत आहे. जग आणि जगातल्या गोष्टीच्या मागे धावत आहे. लक्षात धरा, आज आम्ही ज्या इच्छा बाळगतो ना, त्या इच्छा नाशवंत आहेत. कशा आहेत? नाशवंत आहेत. त्या संपणाऱ्या आहेत. माणसाची इच्छा संपणाऱ्या आहेत. माणसाची इच्छा नाशवंत आहे. ज्या व्यक्तीची इच्छा झाली की मला डुकराच्या शेंगा खाव्यात, पहा ना त्याची इच्छा किती आहे ना, काय किती खालच्या पातळीवरची इच्छा त्याची झाली. हालेलुया. समजतं का? आपण देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे. कुणाची इच्छा? आम्ही बापाच्या घरामध्ये राहिलं पाहिजे. कुणाच्या घरात? बापाचा आदर केला पाहिजे, बापाचा सन्मान केला पाहिजे, बापाचंच ऐकलं पाहिजे. हालेलुया. म्हणजे कुणाचं? देवाचं. देवाची इच्छा आम्हाला पूर्ण करायची. कुणाची इच्छा? आमच्या जर आम्ही इच्छा पूर्ण केल्या, आम्ही जर आमच्या मनानं आम्ही आमचं जीवन जगू लागलो, तर नक्कीच आमच्या जीवनामध्ये आरिष्ट येतील. काय येतील? आरिष्ट येतील. आपण अजून काही वचन आम्ही वाचणार आहोत आणि प्रभूला धन्यवाद देणार आहोत. काढूया आपण रोमकरास पत्र 12:2 वचन. देवाची उत्तम परिपूर्ण इच्छा काय आहे ते तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर मन येऊ नका, तर आपल्या मनाच्या निकर्माने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्या. हालेलुया. देवाची आमच्या विषयी इच्छा काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आम्ही समजून घेतलं पाहिजे. देवाची इच्छा काय आहे हे आम्ही समजून घेतलं. त्या मुलानं आपल्या पित्याची इच्छा त्याच्याविषयी काय आहे हे समजून घेतलं नाही, म्हणून त्याच्या जीवनामध्ये अरिष्ट आलं, म्हणून त्याच्या जीवनामध्ये दुष्काळ आला, संकट आले, अरिष्ट आले. त्याने जर बापाची इच्छा जाणून घेतली असती, त्याने आपल्या बापाचं घर सोडलं नसतं, तर ह्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या नसत्या, त्याची उपासमार झाली नसती, त्याला त्या संकटातून जावं लागलं नसतं. पण त्याने काय केलं? त्याने आपल्या बापाची इच्छा समजून घेतली नाही. पुष्कळ वेळा आम्ही देखील आमच्या देवाची, आमच्या पित्याची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा आम्ही समजून घेत नाही. आज आम्हाला देवाची इच्छा समजून घेणं फार गरजेचं आहे. देवाची इच्छा ही आहे की आम्ही या युगाबरोबर काय होऊ नये? समरूप होऊ नये. म्हणजे ह्या युगाबरोबर त्या काय झाला? युगाबरोबर समरूप झाला. बरोबर. म्हणून त्याच्या जीवनामध्ये आयुष्य आलं. बरोबर. आज आम्ही जी काही ह्या युगाबरोबर समरूप होतो ना, तर बायबल सांगतं देव आमची इच्छा पूर्ण करणार, कारण आम्ही देवाची इच्छा पूर्ण करत नाही. देवाची इच्छा आहे की आम्ही या जगातल्या लोकांबरोबर समरूप व्हायचं. या जगातील लोकांसारखं आम्हाला जीवन जगायचं. या युगात जगणाऱ्या लोकांसारखं आम्हाला राहायचं नाही. आम्हाला त्यांच्यासारखं राहायचं नाही, त्यांच्यासारखं वावरायचं नाही, त्यांच्यासारखं बोलायचं नाही, त्यांच्यासारख्या कृत्या करायचं नाही, आम्हाला त्यांच्यासारखं बघायचं नाही. आम्हाला हालेलुया. या जगातील लोकांसारखं आम्हाला जीवन जगायचं. देव म्हणतो, देवाची इच्छा आहे की आम्ही ह्या युगाबरोबर समरूप व्हायचं नाही, तर आम्ही आमच्या मनाचं नवीनीकरण करून स्वतःचं रूपांतर होऊ द्या, असं बायबल सांगतं. आम्ही आमचं स्वतःचं नवीनीकरण केलं पाहिजे. आम्ही नवीन जन्म धारण केला पाहिजे. हालेलुया. आम्ही येशूच्या रक्तानं आम्ही धुवून शुद्ध झालो पाहिजे. हालेलुया. आम्ही स्वतःला शुद्ध केलं पाहिजे, नवीन केलं पाहिजे आणि प्रभूच्या भयात आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. अजून काही वचन आम्ही वाचूया. काढूया आपण याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि त्याचं 2 वचन. हा बस. प्रेस लॉर्ड. तुम्ही इच्छा धरता
पण तुम्हाला मिळत नाही. काय होत नाही? आता आम्ही इच्छा धरतोय, आमच्या इच्छा आहेत की आम्हाला ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे, आम्हाला ही गोष्ट प्राप्त झाली पाहिजे, आम्हाला मिळायला पाहिजे. काय करू? आम्ही ती इच्छा बाळगतो पण ते आम्हाला भेटत नाही, ते आम्हाला मिळत नाही. बायबलमध्ये लिहिलं की तुम्ही इच्छा बाळगता, तुम्ही इच्छा बाळगता पण तुम्हाला ते काय होत नाही, आम्हाला ती मिळत नाही. काय मिळत नाही आम्हाला? आम्ही इच्छा बाळगतो, का आम्हाला मिळत नाही? त्याचं कारण आहे की आम्ही देवाची इच्छा पूर्ण करत काय करत नाही. आम्ही देवाची इच्छा पूर्ण जर मला काय म्हणायचं, आज जर आम्हाला आमची इच्छा पूर्ण झाली असं वाटतं तर आम्हाला स्वतःच्या रूपाने करून त्याचा फार गरजेचं, स्वतःमध्ये बदल घडवणं फार गरजेचं, स्वतःचं जीवन बदलणं आमचं फार गरजेचं आहे. हालेलुया. आमचं हृदय परिवर्तित झालं होणं फार गरजेचं आहे, आमचं जीवन बदलणं फार गरजेचं आहे. बायबल सांगतं जेव्हा आम्ही ह्या गोष्टी करू तर नक्कीच परमेश्वर आमची इच्छा पूर्ण करणार. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचूया आपण, योहान सुवर्तमान 4:23 वचन. काय देवाची इच्छा आहे आपण ते वाचणार आहोत. योहान सुवर्तमान 4:23 वचन. खरी उपासक आत्म्याने व खरेपणाने सीतेची उपासना करायची अशी वेळ येत आहे, ती बहुना अलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. अशीच पित्याची इच्छा आहे. काय इच्छा आहे पित्याची? की आम्ही देवाची उपासना आत्म्यानं आणि खरेपणाने करावी. हालेलुया. कशी करावी? कशी करायची? देवाची उपासना कशी करायची? का आरडाओरडा घासा कोरडा? आरडाओरडा असं करायचं ना आपल्याला? आरडाओरडा नाही, आरडाओरडा घासा कोरडा असं नाही. बायबल काय सांगतो? देवाची इच्छा काय आहे? ती वेळ आली आहे असं बायबल म्हटलं. आम्हाला देवाची उपासना, देवाची आराधना, देवाची सेवा, प्रार्थना, देवाची गीत गाणं, चर्चमध्ये येणं, प्रार्थनेला बसणं, हे सर्व आत्म्यानं आणि खरेपणाने होत आहे. हालेलुया. आत्म्यानं आणि खरेपणाने आपण देवाची उपासना केली पाहिजे, आत्म्यानं आणि खरेपणाने आपण देवाची सेवा केली पाहिजे. तुम्ही आम्हाला सांगते म्हणून आम्ही करायचं, तुम्ही आमच्यावर बळजबरी करतो म्हणून आम्हाला करायचं, तुम्हाला दिसावं म्हणून आम्हाला करायचं, तुम्ही आमच्याकडे बघत आणि आम्हाला सांगतो म्हणून आम्हाला करायचं नाही. बायबल सांगतं खऱ्या मनानं, खऱ्या अंतःकरणानं आम्हाला प्रभूची उपासना करावी, ही पित्याची इच्छा आहे. हालेलुया. तर आम्ही ही पित्याची इच्छा जर पूर्ण केली तर मला तुम्हाला सांगू द्या, आकाश उघडण्याची वेळ आहे. देवाचे आशीर्वाद आमच्या परिवारामध्ये धावत येतील, देवाचे आशीर्वाद आमच्या परिवारामध्ये धावत येतील, आमच्या इच्छा येशूमध्ये पूर्ण होतील. हालेलुया. वचन वाचूया आपण, काढूया स्तोत्र संहिता 20 अध्याय आणि त्याचं 4 वचन. स्तोत्र संहिता 20 अध्याय 4 वचन. तुला मनोरथ तो पूर्ण करो. परत तुला नाही, परत वाचा. तुझा मनोरथ तो पूर्ण करो, तुझे सर्व संकल्प सिद्धिस. तुझे सर्व संकल्प हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन सांगतं स्तोत्र 20 आणि 4 मध्ये, तुझे मनोरथ तो पूर्ण करणार, तुझे संकल्प सिद्धिस येणार. तर तुम्हाला सांगू द्या, जे लोक खऱ्या मनानं देवाची आराधना करतात, खऱ्या मनानं देवाची उपासना करतात, बायबल सांगतं की देव त्यांचे मनोरथ पूर्ण करतो. हालेलुया, हालेलुया. देव त्यांचे मनोरथ पूर्ण करतो, देव त्यांची इच्छा पूर्ण करतो, देव त्यांचे संकल्प सिद्धीस देतो. चर्च, मला तुम्हाला सांगू द्या, आज जर तुम्ही खऱ्या मनानं देवाची उपासना कराल, तुम्ही जर खऱ्या मनानं देवाची आराधना कराल तर मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही पित्याची इच्छा पूर्ण करत आहात. आणि जर तुम्ही पित्याची इच्छा पूर्ण करत आहात तर वचनात सांगितल्याप्रमाणे परमेश्वर तुमचे मनोरथ पूर्ण करणार आहे, परमेश्वर तुमचे संकल्प सिद्धीस नेणार आहे. मनोरथ म्हणजे काय? तुमच्या मनातल्या सर्व गोष्टी पूर्ण करणार. तुमचे संकल्प काय? तुमचे जे विचार आहेत, ज्या तुमच्या कुटुंबाविषयी असतील, तुमच्या कामाविषयी असतील, तुमच्या लेखांविषयी असेल, तुमच्या परिवाराविषयी असेल, तुमच्या नातेवाईकांविषयी असेल, तुमच्या पत्नीविषयी, तुमच्या पतीविषयी, तुमच्या कुटुंबातील कोणतेही तुमचे जे विचार आहेत ते त्या पूर्ण करणार आहे. हालेलुया. बायबल सांगतं तुमचे मनोरथ पूर्ण करत, त्यासाठी आम्हाला पित्याची इच्छा पूर्ण करणं फार गरजेचं आहे. हालेलुया.
आम्हाला आमची मनमर्जी करायची. आम्ही आमची मनमर्जी करतो. काय करतो? मनमर्जी करतो. आम्हाला मनाला येईल असं आम्ही वागतो. आमच्या मनातल्या इच्छा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही देवाला जे स्थान दिलं पाहिजे आम्ही ते स्थान देत नाही. आम्ही देवाची इच्छा पूर्ण करत नाही. आम्ही देवाचं ऐकत नाही. आम्ही आमच्या शरीराचं आम्ही ऐकतो. आम्ही आमच्या मनाचं आम्ही ऐकतो. आम्ही आमच्या बुद्धीचं आम्ही ऐकतो आणि आम्ही आमच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आमच्या घरातली परिस्थिती बदलत नाही. त्या उभ्या पुत्राप्रमाणे आजही आमच्या जीवनामध्ये संकट आहेत, अरिष्ट आहेत, दुष्काळ पडलेला आहे. का? आज आम्हाला शहाणं व्हायचंय, आम्हाला समजून घ्यायचंय. उभ्या पुत्राला समज आली, उभ्या पुत्राचं डोकं शुद्धीवर आलं, तो भानावर आला आणि त्याला कळलं माझ्या पित्याच्या घरामध्ये खूप रेलचेल आहे, माझ्या पित्याच्या घरात आशीर्वाद आहे, सुख समाधान आहे, अन्नाची रेलचेल आहे. तो भानावर आला, शुद्धीवर आला. तर आज आम्हाला शुद्धीवर येणं फार गरजेचं आहे, भानावर येणं फार गरजेचं आहे. कारण आमच्या इच्छा आमचा पिता पूर्ण करू शकतो. हालेलुया. आमचा पिता पूर्ण करू शकतो म्हणून आम्हाला आमच्या पित्याच्या इच्छा पूर्ण करायच्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पित्याच्या इच्छा आम्हाला पूर्ण करायच्या. कोणाची इच्छा? पित्याची इच्छा. आम्हाला आमच्या वडिलांची इच्छा पूर्ण करायची. आमचा वडील कोण आहे? परमेश्वर. आमचा पिता कोण आहे? परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया. लक्षात धरा, आम्ही आमच्या घरामध्ये राहत असताना आम्ही देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे, आई वडिलांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. आम्ही देवाच्या भयात आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. तरच देव आम्हाला आशीर्वाद देणार. लक्षात धरा, आम्ही जर मनमानी करत असेल, आम्ही स्वतःला शहाणं समजत असाल, आम्ही जर आमच्या इच्छा पूर्ण करत असाल, तर लक्षात धरा परमेश्वरापासून जे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत ते आशीर्वाद आम्हाला मिळणार नाही. आज आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करायची. आज आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करायची. तर काय आपण देवाची इच्छा पूर्ण करतोय? देवाची इच्छा आहे कोणाचाही नाश नाही व्हावा. हालेलुया. प्रत्येक माणसाचं कारण हवं. देवाची इच्छा आहे की आम्ही पवित्र जीवन जगावं, दायकापासून दूर राहावं. देवाची इच्छा आहे की आम्ही खुल्या मनानं, खुल्या अंतःकरणानं त्याची उपासना करावी. हालेलुया. या आमच्या हिताच्या गोष्टी आहेत. हालेलुया. त्या आमच्या चांगल्यासाठी आहेत आणि आम्ही त्या इच्छा देवाच्या पूर्ण केल्या पाहिजे. आज पुष्कळ वेळा आम्ही त्या गोष्टी पूर्ण करत नाही. आम्ही देवाची इच्छा पूर्ण करत नाही आणि आम्ही आमच्या इच्छा देवाकडे मागतो. आमची खूप मोठी लिस्ट असते इच्छेची. आमची गेल्या तशी फिरण्याची लिस्ट असते महिन्याला, तशी आमची लिस्ट असते की देवा माझी इच्छा ही पूर्ण कर, माझी इच्छा ती पूर्ण कर, माझी इच्छा ही पूर्ण कर. आणि देव आमची इच्छा पूर्ण करत नाही. देव आमची इच्छा पूर्ण करत नाही. आमच्या इच्छा पूर्ण होत नाही, आमचे मनोरथ पूर्ण होत नाही. मग आम्ही काय करतो? आम्ही म्हणतो पास्टर आम्ही प्रार्थनेला येतो पण काही फरक पडत नाही, काही बदल आमच्या घरामध्ये घडत नाही, काही आमच्या परिवारामध्ये काही बदल होत नाही. इतका प्रार्थना करतो मग आमच्या परिवारामध्ये अशा काय गोष्टी घडतात? काय का? त्याचं कारण आहे की आम्ही फक्त आमच्या इच्छा देवाला सांगतो पण देवाच्या इच्छा आम्ही पूर्ण करत नाही. आम्ही फक्त आमची इच्छा देवाला सांगतो, देवा माझ्या कुटुंबाचं कल्याण कर, देवा माझ्या लेकरांचं चांगलं कर, देवा माझी कामाला चांगलं काम मिळू दे, आम्हाला मोठे आशीर्वाद आमच्या घरामध्ये असतो. हा देव राहिला ना. येशू म्हणतो ना तुला काय पाहिजे, मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. देवाची इच्छा आहे की त्याला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. पण आज आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करायची. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कंपनीमध्ये गेल्यानंतर कंपनीची इच्छा असते की तुम्ही दिलेलं टार्गेट पूर्ण करावं. जर तुम्ही दिलेलं टार्गेट पूर्ण केलं तर कंपनीला तुमच्याविषयी चांगलं वाटतं. बरोबर का नाही? माझा एक मेहुणा आहे, गावामध्ये राहतो. तो कंपनीमध्ये कामाला गेला. त्यांनी खूप चांगलं काम करायचं. चांगलं काम त्यांनी केलं, कंपनीच्या मनासाठी काम त्यांनी केलं.
आर्मीमध्ये जेव्हा आपण असतो, आर्मीच्या जे अधिकारी आहेत, त्यांचे जे senior जे असतात, त्यांच्या मनात जर झालं, ते लोक काय करतात, आपण थोडं उच्च पदावर आपल्याला ठेवतात. तो प्रत्येक ठिकाणी हेच आहे. तो विचार करा, जर आम्ही देवाची इच्छा पूर्ण केली, देवाच्या मनासारखं आम्ही जीवन जगलो, देवाला आवडणारं जीवन जगलो, मग तेव्हा आपल्यावर खुश होणार नाही का? देव आमची प्रगती करणार ना, देव आम्हाला लागलेल्या गरजा पुरवणार ना, देव आमची इच्छा पूर्ण करणार देव आमची इच्छा पूर्ण. तर आम्हाला त्याच्या मनासारखं वागायचं आणि आमच्याच मनासारखं वागतो, आम्ही आमच्या मनासारखं वागतो आणि म्हणून चांगल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत नाही. त्या ठिकाणी लिहिलं, लक्षात धरा, पैशाच्या मागे कधी धावायचं नाही. कुणाच्या माग? किंवा चर्चमध्ये आल्यानंतर लय धनवान होतो, श्रीमंत होतो आणि म्हणून त्या गोष्टीकडे पळायचं. लक्षात धरा, पैसा हा थोड्या दिवसासाठी आहे. माणसाला लाख रुपये पण पुरत, 10 लाख पुरत, बरोबर नाही? पुरत. लक्षात धरा, त्या पैशापेक्षा आम्ही देवाला प्रथम स्थान दिलं आणि चर्चमध्ये त्यांनी देवापासून मिळणारे आशीर्वाद आणि देवापासून मिळणारे सामर्थ्य आम्ही प्राप्त करण्यासाठी चर्चेत आलो. आणि ही देवाची इच्छा. पुष्कळ वेळा आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत नाही, कारण का आम्ही आमचा स्वार्थ असतो, आमचा स्वार्थ असतो आणि म्हणून चांगल्या गोष्टी देवापासून आपल्याला मिळत नाही. स्वार्थ काढून टाका, निस्वार्थ देवाच्या चरणाजवळ या, पहा देव आम्हाला आशीर्वादित करणार. बायबल सांगतं, आम्ही एक वचन वाचलं होतं, काढूया आपण ते परत वचन. स्तोत्र 145:16. तो आपली मुठ उघडून आणि महत्वाची इच्छा पुरी करतो. हा, प्रेज लॉर्ड. तू आपली मूठ उघडून सर्व, 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 हालेलुया. की तू आपली मूठ उघडून सर्व प्राणी मात्राची काय करतो? इच्छा पुरी करतो. हालेलुया. ठीक आहे, परमेश्वर काय देवाचे साथ इच्छा पूर्ण करतो. आमच्या इच्छा पूर्ण करणार, आमची इच्छा पूर्ण करणार, आमच्या इच्छा तो पूर्ण करणार. तर त्यासाठी बायबल सांगतं, आम्हाला देखील देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करायची. हालेलुया, हालेलुया. सर्वजण हालेलुया. बोले येशू मसीह की जय, बोले येशू मसीह की जय, बोले येशू मसीह की जय. माणसाची इच्छा आहे ना, कधीच कमी पडत नाही. तुम्हाला एक उदाहरण माहित असेल, एका राजानं सांगितलं की त्याचा एक प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तो राजा म्हणला, मी त्या व्यक्तीला पाहिजे तेवढं शेत देईल, पाहिजे तेवढं शेत देऊन टाकलं. आणि मग सर्व चांगले चांगले लोक त्या ठिकाणी आले आणि सर्व लोकांनी त्या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते देण्याचा प्रयत्न केला, पण कुणातून प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. मग एक व्यक्ती आला आणि तो व्यक्ती येऊन त्या राजाचं प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीने दिलं आणि राजाने सांगितलं, बाबा तुला जितकं शेत पाहिजे तितकं शेत आता मी तुला देणार आहे. मग तू हा झेंडा घे, ह्या ठिकाणी एक लावायचा आणि जिथं तू हा झेंडा नेऊन लावशील तितकी जागा तुला, तितकं शेत तुला. आणि मग ह्या व्यक्तीने काय केलं, त्या एका ठिकाणी तू एक झेंडा लावला आणि दुसरा झेंडा हातात ठेवला आणि तो पळू लागला. काय करू लागला? पळू लागला. की ज्या ठिकाणी तो झेंडा लावणार तेवढी जागा कोणाची? त्या व्यक्तीची. आणि म्हणून त्याने काय केलं माहितीये का, तो झेंडा घेऊन तो पळू लागला. पळत असताना तू काय करायचं, थोडं मागं पाहायचं. आणि राजानं टायमिंग दिला, अर्धा तास असेल, 25 मिनिटं असेल, हा टायमिंग त्याला दिला. एवढ्या मिनिटामध्ये तू जिथं पळशील, जिथं तू हा झेंडा लावशील तेवढी जागा. मग हा व्यक्ती पळू लागला. पळता पळता थोडं मागं पाहायचं, अरे थोडी कमी जागा आहे ना, अजून थोडं पुढं पळू, टाइम बाकी, अजून थोडं पुढं पळू. असं करता करता पळू लागला, पळू लागला, पळू लागला. त्याला घाम आला, त्याला थकवा आला, पूर्ण एकदम पूर्ण अशी झाला. पण तू काय करता, मागं पाहायचं, अजून टाइम बाकी आहे, परत पुढे पळायचा, अजून थोडं टाइम बाकी, अजून तू थोडं पुढे पळायचा. पळता 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 इतकं दमला, खूप दमला. पण तू काय करायचं, मागं पाहायचं नाही, अजून टाइम बाकी, अजून आपल्याला पुढे पळायला पाहिजे, अजून पुढे पळायला पाहिजे. म्हणजे त्याच्या इच्छा वाढत गेल्या, त्याच्या इच्छा वाढत गेल्या. नाही एवढी जागा नाही, अजून मला जागा अजून पाहिजे, अजून 1 एकर अजून पाहिजे, 2 एकर अजून मला पाहिजे. तो मागं पाहायचा नाही, पुढे अजून मला पळायला पाहिजे. तो पळत पळत लागला. इतका तो थकला, इतका तो दमला.
त्याच्या शरीरामध्ये प्राण राहिला नाही, त्याच्या शरीरामध्ये प्राण राहिला नाही, पण तो काय करू लागला, तरी देखील उठ पडायचा, खाली पडायचा, दम लावायला थांबायचा, घाम पुसायचा आणि परत मागं पाहायचा. नाही 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 नाही, अजून आपल्याला थोडं पळायला पाहिजे, अजून आपल्याला थोडं पळायला पाहिजे, अजून आपल्याला थोडं शेत मिळेल, अजून आपल्याला थोडी जागा जास्त मिळेल. आणि मग तो पळू लागला. दुधाची झोपे मागले आणि पळता पळता तो काय झाला, त्या ठिकाणी मरून गेला. काय झाला? मरून. सांगायचं काय की माणसाच्या इच्छा कधीच संपत त्याच्या इच्छा वाढतच असतात, त्याची इच्छा वाढतच असतात. पहा, माणसाकडे किती रुपये असू द्या, किती पैसे असू द्या, करोड रुपये असू द्या, तरी त्याची इच्छा अधिक पैसे कमवायची आहे. त्याला झोप नसते, त्याला आज करू नसते. एक पाचशे पाहिले की खूप मोठे त्यांच्याकडे पैसा आहे, खूप मोठा पैसा आहे, भरपूर पैसा. एक $5 खाली पडले. काय? $5. तो $5 त्याचे खाली वापरून आम्ही $5 पाहून उचलले नाही. म्हटलं कशी उचलायचे नाही का, बरं वाटत नाही का. काही जणांनी उचलले नाही, ते 5 ठोका उचलला नाही जास्त त्याकडे. पण ते मास्टर त्यांनी काय केलं, वापरले आणि आमचे 5 ठोका उचलला आणि विचारले. माणसाची इच्छा पूर्ण होत नाही, माणसाची इच्छा वाढतात. म्हणून लक्षात धरा, जे काही प्रभू आम्हाला देतो त्यामध्ये आम्ही समाधानी असलं पाहिजे. हालेलुया. त्यामध्ये आम्ही समाधानी असलं पाहिजे. जे काही प्रभूने आम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही खुश राहिलं पाहिजे. हालेलुया. खुश राहणं हवा असते. काय असते? हवा असते. लक्षात धरा, जे काही प्रभूने आम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही आनंदी राहिलं पाहिजे, त्यामध्ये आम्ही खुश राहिलं पाहिजे, त्यामध्ये आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे. आणि म्हणून आम्ही देवाचं वचन वाचलं की त्या ठिकाणी दिलं की पहिले तेसलोनिकरास पत्र 5 अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्या विषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे की सर्व स्थितीमध्ये आम्ही देवाला धन्यवाद द्यावा आणि देवाची उपकार करावी, हीच देवाची इच्छा आमच्या आहे. लक्षात धरा, आज जे काही देवाने आम्हाला दिलं त्यामध्ये आम्ही संतुष्ट राहिलं पाहिजे. आणि जर आम्हाला आमची इच्छा पूर्ण झाली असं वाटतं तर आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करणं फार गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? काय इच्छा आहे देवाची? कोण कोण सांगेल आता? काय इच्छा आहे देवाची? हा, प्रेज लॉर्ड. आत्म्यानं आणि खरेपणानं आपल्याला देवाची उपासना करायची, ही कुणाची इच्छा आहे? फिरण्याची इच्छा. हा, अजून हा काय? हा, ही कुणाची इच्छा आहे? देवाची इच्छा. काय इच्छा आहे? कोणाचाही लहानातील कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची बिलकुल इच्छा नाही. अजून पुढं प्रत्येकाचं कारण व्हावं ही कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे. प्रत्येक माणसाचं, प्रत्येक व्यक्तीचं कारण व्हावं, त्याला पाप क्षमा मिळावी, ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. ही पितेची इच्छा आहे. अजून काय ऐकलं आपण? काय इच्छा आहे देवाची? हा, त्याची इच्छा. पण देवाची इच्छा काय आहे? पहिले आपण वाचलं, ऐकलं, आपल्याला अमोली सांगितलं की खऱ्या मनानं अंतःकरणानं आपण काय केली पाहिजे? देवाची उपासना केली पाहिजे, कारण ही त्याची इच्छा आहे. दुसरी गोष्ट, कोणाच्याही लहानाचा नाश व्हावा अशी देवाची बिलकुल इच्छा नाही. तिसरी गोष्ट, प्रत्येक माणसाचं काय झालं पाहिजे? चांगलं झालं पाहिजे. अजून सांगा. भरपूर गोष्टी ऐकल्या आपण. हालेलुया. दुसरा हप्ता आहे. प्रेज लॉर्ड. सांगा आमेन. हालेलुया. काय देवाची इच्छा काय आहे? या युगाबरोबर जगाबरोबर काय व्हायचं नाही? खूप व्हायचं नाही. त्यांच्यासारखं वागायचं नाही, त्यांच्यासारखं चालायचं नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या युगाबरोबर समरूप व्हायचं नाही, ही कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे. पुढे अजून काय काय पाहिलं आपण? हा, काय करायचं आपल्याला? स्वतःच रूपांतर करायचं, ही देवाची इच्छा आहे. महत्वाची गोष्ट, आम्हाला काय करायचंय? जार कर्मापासून काय राहायचं आपल्याला?
दूर राहायचंय. स्वतःला काय करायचंय? पवित्र ठेवायचं. काय करायचं? स्वतःला पवित्र करायचंय आणि जार कर्मापासून दूर राहायचं. ही कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे. वचन कीर्तनात लिहिले आहे सर्व. हालेलुया. तुम्हाला मी सांगितलं वचन लिहून ठेवत जा. देवाची इच्छा. आपण घरी गेल्यानंतर यावर अभ्यास केला पाहिजे, यावर मनन केलं पाहिजे. हालेलुया. बायबल सांगतं, आपण वचन वाचलं होतं की पहिले थेसलोनिकपत्र 4:3 वचनामध्ये की देवाची इच्छा ही आहे की आमचं स्वतःच पवित्रीकरण व्हावं आणि आम्ही स्वतःला जार कर्मापासून दूर ठेवावं. ही परमेश्वराची इच्छा आहे. पुढे आम्ही वाचलं. अजून काय सांगितलं? काय देवाची काय इच्छा? अजून सर्व परिस्थितीमध्ये काय करायचं? सर्व परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद द्यायचा. देवाची उपकार स्तुती करायची. वाचा वचन. पहिले थेसलोनिकपत्र 5:8 वचन. काय करायचं आपल्याला? सर्व शेवटचं काय? देवाची इच्छा. सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला देवाची उपकार स्तुती करायची. काय करायची? उपकार रडत बसायचं नाही. काय करायचं नाही? आम्ही रडत बसतो. काही झालं नाही, काहीच होत नाही, काहीच होत नाही. नुसतं समस्या आहे, नुसते प्रॉब्लेम आहेत, नुसतं संकट आहे, नुसतं अमुक आहे, तमुक आहे, पाचशे काहीच रडत बसतो. नाही तर बायबल सांगतं सर्व स्थितीत आम्ही उपकार स्तुती केली पाहिजे. काय केली पाहिजे? उपकार स्तुती केली पाहिजे. देवाला धन्यवाद दिला पाहिजे. देवाचे आभार मानले पाहिजे. देवा, ही जी परिस्थिती तू माझ्यावर आणली, मी तुला धन्यवाद देतो. मी तुला धन्यवाद देतो. देवा, ही वेळ माझ्यावर आलेली आहे, मी तुझे आभार मानतो. हालेलुया. योबाने काय केलं? देवाचे आभार मानतो. हालेलुया. देवाची उपकार स्तुती केली आणि बायबल सांगतं देवाने त्याच्या दुःखाचा परिहार केला, त्याचे चांगले दिवस आले. हालेलुया. हालेलुया. आज देवाची इच्छा ही आहे की आम्ही सर्व परिस्थितीमध्ये काय करावं? देवाची उपकार स्तुती करावी. इफिसकरासपत्र 5:17 वचन शेवटचं काढू आपण. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. कोणासारखं मी मागं पण सांगितलं राहिलं. पुन्हा एक सांगतो, कोणासारखं व्हायचं नाही. आणि बाईबलमध्ये अनेक मूर्ख लोकांविषयी बोललेले आहे. वचन भरपूर आहेत. तुम्हाला माहिती आहे 10 कुमारी. तुझ्या माहिती 10 कुमारी. 5 कुमाऱ्या कशा होत्या? 5 बरोबर. शहाण्या होत्या, त्यांनी भरपूर तेल घेतलं. मूर्ख होत्या, त्यांनी थोडं तेल घेतलं. वर आला, वराला उशीर झाला आणि वर यायचा टाइम झाला, यांचे तेल संपलं. इबा विजला आणि म्हणून तेल आणण्यासाठी गावात फिरायले. तेल आणायचे. आता मला सांगा, आपण तेल 2 वाजता कोणतं असतं का? असं का? 2:30च्या दरम्यान, 3च्या दरम्यान वाटत नाही. त्या टायमाला कुठे गेल्या? तेल आणायला. पण ह्या ज्या शहाण्या होते त्यांनी भरपूर तेल घेतलं. वर आला, वरासोबत मूर्ख काय म्हटले ना, म्हणून काय सांगितलं? मूर्खासारखं होऊ नका. बिलकुल होऊ नका. तर पुढं तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. आपण ऐकलं, समजून घेतलं की देवाची इच्छा काय काय आहे. समजलं तुम्हाला? समजलं का? पहिली गोष्ट काय समजलं तुम्ही? पहिली गोष्ट काय? कारण व्हावं. अजून कोणाचा नाश होऊ नये. प्रश्न वाचू आपण. प्रेस लक्षात धरा. हे प्रश्न तुमच्या लक्षात असू द्या. देवाची इच्छा आमच्या विषयी काय आहे? आम्ही फक्त आमच्याच इच्छा देवाला सांगतो, पण देवाची इच्छा काहीतरी आमच्या विषयी आहे. त्या जर आम्ही समजून घेतल्या तर आम्हाला खरंच आशीर्वाद मिळतील. आमच्या घरामध्ये आमच्या ज्या इच्छा आहेत देवा पूर्ण करेल. हे आम्हाला आशीर्वाद देईल जर आम्ही देवाच्या इच्छा समजून घेतल्या. जर आम्ही देवाची इच्छा पूर्ण केल्या तर आमच्या घरामध्ये आनंद राहील, शांती राहील. तर आमचे मनोरथ देवा पूर्ण करेल. हालेलुया. स्तोत्र 100 किती वाचला आपण? स्तोत्र किती? स्तोत्र 20:4. स्तोत्र 20:4 मध्ये तो तुझे मनोरथ पूर्ण करू आणि तुझे संकल्प म्हणजे आमच्या मध्ये मनोरथ पूर्ण करेल. तेव्हा देवाच्या इच्छा आम्ही समजून घेतल्या तर. योहान 4:23. कोणी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करीत अशी वेळ येत आहे. पुढं अजून
किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. हा, देवाचे उपासक कसे असले पाहिजे? जे आत्म्यानं आणि खरेपणाने देवाची उपासना करतात, हे उपासक देवाला आवडतात. आणि म्हणून पहिली गोष्ट देवाची इच्छा आहे की आम्ही देवाची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं केली पाहिजे. पुन्हा आपण अजून काही गोष्ट वाचूया. म्हणजे मी लिहून घ्या, जर कुणाला माहित असेल लिहून घ्या. जर ध्यानात असेल तर तुम्ही ध्यानामध्ये देखील त्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. पहिले थिस्सलुनिकपत्र 4:3 पहिले थिस्सलुनिकपत्र 4:3 कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जात कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवा. दुसरी गोष्ट की आम्ही देवाची इच्छा ही आहे की आम्ही पवित्र जीवन जगून जाड कर्मापासून दूर राहावं. सर्व घाणेरड्या गोष्टीपासून, वाईट गोष्टीपासून आम्ही स्वतःला दूर ठेवावं, ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट की आम्हाला स्वतःला पवित्र जीवन जगायचं. तिसरी गोष्ट पहिले तिमोथी 2:4 पहिले तिमोथी 2:4 त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्याचे कारण व्हावे व त्यांनी सत्याच्या ज्ञानात पोहोचावे. हा, बायबल सांगते तिसरी गोष्ट देवाची इच्छा आहे की सर्व माणसाचं तारण व्हावं, त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावं. म्हणजे त्यांचं तारण तर झालं पाहिजे, तारण झालं पाहिजे, पण देवाच्या वचनामध्ये, देवामध्ये ते अधिक वाढले पाहिजे. अधिक त्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे, देवाचं अद्भुत ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे. प्रेस लॉर्ड. देवाची इच्छा ही आहे की प्रत्येक व्यक्तीचं काय झालं पाहिजे? तारण झालं पाहिजे. अजून पाहूया आपण पहिले थिस्सलुनिकपत्र 5:18 पहिले थिस्सलुनिक 5:18 हा, हा, पहिले थिस्सलुनिकपत्र 5 आणि त्याचं 18 देवाची इच्छा आहे की आम्ही सर्व स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये, स्थितीमध्ये आम्ही देवाची उपकारस्तुती करावी, हीच परमेश्वराची इच्छा आहे. 5:18 ध्यानात ठेवा ह्या गोष्टी तुम्ही सर्वजण. मत्ती शुभवर्तमान 18 आणि त्याचं 14 वाचूया. मत्ती शुभवर्तमान 18 आणि त्याचं 14 तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या तोंडातील पित्याची इच्छा नाही. हा, काय इच्छा आहे देवाची? देवाची इच्छा काही नाही की कोणाचाही नाश नाही, प्रत्येकाला तारण मिळालं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, प्रत्येक लेकरू वाचलं गेलं पाहिजे. हालेलुया. ही प्रभू येशूची इच्छा आहे. हालेलुया. सर्वांना समजलं? हालेलुया. तर आज आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या अगोदर आपल्याला देवाची इच्छा पूर्ण करायची.